हॅलो, जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. नमो शेतकरी योजनेबद्दल काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. हो. नमो शेतकरी हप्ता केव्हा येणार हं. आणि हप्त्यापासून कोणकोणते शेतकरी वंचित राहतील? हो, नक्कीच. खरं तर आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजना जी आहे ती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि मग आता काही शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देखील बंद होणार आहे. तर मग हो. याचबद्दलची जी अपडेट आहे तर ती आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया, जेणेकरून शेतकरी बांधवांच्या लक्षात येईल की नमोचा 8वा हप्ता आम्हाला मिळणार की नाही मिळणार. तर मित्रांनो, आता खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता आपल्याला वितरित झालेला आहे आणि हो. त्यानंतर लगेचच नमोचाही हप्ता वितरित केला जाईल अशी शक्यता होती. परंतु डिसेंबर महिन्यामध्ये जे कृषी विभागाकडून पीएम किसानच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकरी बांधवांची जी चाचपणी आहे तर ती चाचपणी करण्यासाठी सुरुवात देखील करण्यात आली होती. कारण आता आपण जर पाहिलं तर पीएम किसानचा जो मागील हप्ता आहे तर हा हप्ता 90,42,241 शेतकऱ्यांना देण्यात आला होता, बरोबर? हो 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 हो. आणि म्हणजेच साधारणपणे आपण जर पाहिलं तर 2.5 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत. वंचित राहिले. हो. आणि मग या पार्श्वभूमीवर यादी करत असताना असं लक्षात आलेलं आहे की बरेच शेतकरी बांधव जे काही 2.5 लाख शेतकरी बांधव वगळण्यात आले, यामध्ये आता काही शेतकरी बांधव जे राज्य शासनाच्या माध्यमातून अटी घालण्यात आल्या त्या अटींनुसार बाद झाले. परंतु बरेच शेतकरी बांधव असे राहिलेले आहेत की त्यांचं फार्मर आयडी कार्ड हे जनरेट झालेलं नाही किंवा मग काही शेतकरी बांधवांचं आधार सीडिंगही झालेलंच नव्हतं. आता आपण जर पाहिलं तर या अगोदर आपणच नाही तर प्रत्येक सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वेळोवेळी हे सांगण्यात येत होतं की तुम्ही फार्मर आयडी कार्ड जनरेट करून घ्या, तुमचं आधार हे बँकेला लिंक करून घ्या. परंतु काही शेतकरी बांधव याकडे दुर्लक्ष करतात आणि याचा परिणाम त्यांना ज्यावेळेस हप्ते वितरित होतात त्यावेळेस पाहायला भेटतो. जसं की पीएम किसानचा मागील हप्ता वितरित झाला त्यामध्ये 2.5 लाख शेतकरी बांधव बाद झाले. यामध्ये बरेच शेतकरी बांधव असे देखील होते. आता या शेतकरी बांधवांची एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही जी यादी आहे ही प्रसिद्ध करून त्यांना या योजनेपासून म्हणजे नमो शेतकरी योजनेपासून ते शेतकरी बांधव वंचित राहू नये म्हणून त्यांना 10 जानेवारी 2026 पर्यंत आपलं आधार सीडिंग आणि आपलं फार्मर आयडी कार्ड जनरेट करण्यासाठीचा वेळ दिलेला आहे. आता जे शेतकरी बांधव 10 जानेवारी पर्यंत आपलं फार्मर आयडी कार्ड जनरेट करतील, आपलं आधार सीडिंग करून घेतील किंवा मग काही शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण असेल ते सुद्धा जे अपूर्ण काम असेल ते काम पूर्ण करतील, फक्त त्याच शेतकरी बांधवांना नमोचा येणारा हप्ता हा भेटणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती असेल की आपले जे काही काम अपूर्ण असेल ते पूर्ण करून घ्यायचं आहे, ते पण 10 जानेवारी 2026 पर्यंत. मग आता तुमचा पुढील प्रश्न आहे की नमो शेतकरीचा येणारा हप्ता मग शेतकऱ्यांना कधी मिळणार? कधी मिळणार? हो. तर मित्रांनो, आता आपण जर पाहिलं तर नुकतंच हिवाळी अधिवेशन हे पार पडलेलं आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये जरी शेतकरी बांधवांना नमोच्या निधीसाठी डायरेक्ट आपण जे म्हणतो GR किंवा मग जे निधीची तरतूद करण्यात येते ती केलेली नसली तरी सुद्धा त्यामध्ये पुरवणी मागण्या या सादर करण्यात आल्या होत्या आणि याच्या निधी वितरणाच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या वित्त विभागाकडून सुरू देखील करण्यात आलेल्या आहेत. आणि आता ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्यासाठी 100% प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात यावा अशा सूचना देखील कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत. आणि आता याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेला जो निधी आहे तो निधी सुद्धा लवकरात लवकर उपलब्ध करून दिला जाईल आणि येत्या जिल्हा परिषद असेल किंवा मग पंचायत परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांपूर्वीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण हे केलं जाईल अशी माहिती कृषी विभागाकडून येत आहे. आता आपण जर पाहिलं तर वित्त विभागाच्या माध्यमातून निधीची उपलब्धता केल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करण्यात येईल. हा GR साधारणतः 1800 किंवा मग 2000 कोटींच्या निधीचा असेल किंवा मग 1800 किंवा मग 2000 कोटी रुपयांचा GR निर्गमित केला जाईल आणि हा GR निर्गमित केल्यानंतर लगेचच राज्य शासनाकडून शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण हे केलं जाईल. आता शेतकरी बांधवांना एक विनंती असेल की यासाठी तुम्हाला तुमचं फार्मर आयडी कार्ड हे खूप महत्त्वाचं असणार आहे.
येणाऱ्या नमोच्या 8व्या हप्त्याचा लाभ हा फक्त आणि फक्त पीएम किसानच्या लाभार्थ्यांना आणि त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी कार्ड हे जनरेट झालेलं आहे अशाच शेतकरी बांधवांना मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे, ज्यांचं लँड रेकॉर्ड ही यस आहे, ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल, लँड रेकॉर्ड यस असेल, आधार शेडिंग यस असेल आणि फार्मर आयडी कार्ड जनरेट असेल, फक्त आणि फक्त अशाच शेतकरी बांधवांना याचा लाभ भेटणार आहे. तर मित्रांनो, एकंदरीत सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जे काही हप्त्याचे शेतकरी बांधव वाट पाहत आहेत तर तो लवकरच म्हणजे त्या जिल्हा परिषद किंवा पंचायत परिषदेच्या निवडणुकांपूर्वीच शेतकरी बांधवांना दिला जाईल. कारण या निवडणुकांच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांना नक्कीच वितरित केला जाईल अशी अपडेट कृषी विभागाकडून आलेली आहे. तर धन्यवाद सर माहिती विचारल्याबद्दल. धन्यवाद.